तर आपण प्रथमतः सहकार साधना पुरस्कार 2025 हा पुरस्कार आपण देतोय श्री दामोदर पानगावकर सोलापूर। तर पानगावकर सरांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर यावं। माननीय दामोदर पानगावकर सर यांचा जिल्हा सोलापूर, जवळपास 35 वर्षे ते सहकारमध्ये लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। विविध संस्थांचे ऑडिट करताना अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी केलेलं कार्य लक्षात घेऊन ऑडिटर काउन्सिलनं त्यांना सहकार साधना पुरस्कार जाहीर केला आहे। आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत अत्यंत चांगल्या प्रकारे अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं कामाचं फळ म्हणून काउन्सिलने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे। 1987 पासून पानगावकर साहेब ऑडिटर पॅनलवर कार्यरत आहेत, तर धर्मादाय पॅनलवर 1995 पासून कार्यरत आहेत। आतापर्यंत शेकडो संस्थांचं लेखापरीक्षण त्यांनी पूर्ण केलं असून अत्यंत निष्ठेनं सहकाराचा विकास, सहकार चळवळीचा विकास या सर्वांसाठी त्यांनी दिलेलं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत मोठं असं योगदान आहे। यावर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारचा पुरस्कार देण्याचा संकल्प सोडत आहे आणि त्याप्रमाणे त्याची पूर्तता केली आहे। यापुढेही दरवर्षी आपण आपल्या लेखापरीक्षकांमधून ज्यांनी अत्यंत चांगलं कार्य केलं, सहकाराच्या चळवळीसाठी योगदान दिलं, अशा व्यक्तीची राज्यभरातून निवड करून आपण त्यांचा अशाच प्रकारे दरवर्षी सहकार साधना पुरस्कारानं गौरव करत आहोत। काउन्सिलतर्फे पहिलाच पुरस्कार माननीय दामोदर पानगावकर यांना देत असताना आम्हा काउन्सिल मेंबरना आणि आपल्या सर्व सभासदांनाही विशेष आनंद होत आहे। आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया। जाऊन द्या, दोन